उपास्तीवरी राबतिया उपाय फळी इति मोडून या वरिवंडले जयाच्या अनुज्ञा का. ज्या शिष्यांनी श्रीगुरूंची उपासना खूपच केली आहे. खूपच म्हटले महाराज. जीवभाव वळवून टाकावा लागतो तेव्हा सेवा होती महाराज. सद्गुरूंची सेवा करत असताना किंवा ईश्वर सेवा कधी अंग राखून सेवा, कुठंच सेवा अंग राखून करू नये महाराज. काय म्हणायचं तुम्हाला नाव? नाहीतर जाऊ नये तिकडे. करायचं असं तर असं करावं, नाही तर जाऊच नाही. काय सेवेला फल आहे, संसाराला देखील फल आहे. नाही असं नाही. आपण भूक लागली जेवलो ती तृप्ती होती ना, म्हणजे भूक निवारण होते, फलच आहे मला. पण नित्य नाही. ताण लागली पाणी प्यालो तृष्णा निवृत्त होते, तेवढ्यापुरती होते. नित्य तृप्ती नाही त्याची. पण परमार्थात मात्र नित्य तृप्ती होते. हे खरं फल आहे. नित्य फल परमार्थात आहे महाराज. म्हणून सद्गुरूंची सेवा अनन्य भावानं, सद्गुरूंची सेवा, ईश्वर सेवा, शास्त्रसेवा हे करावे अनन्य भावानं. देह देखील वळून टाकला आहे अशा दादकाने. जसे भरले असते त्याप्रमाणे फलीभूत होते. झाड जसं फळानं असं वाकून येते ना, तसं फलीभूत होतं ते. झाड फळासाठी लावतात का झाड लावायचं म्हणून लावतात? मग परमार्थ कशासाठी करायचं नाव सांगा. करायचं म्हणूनच चाललंय सगळं. तू निघायला म्हणून जायचं, ते करतो म्हणून करायचं. पण फलाखंड विचार करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. नाहीतर केल्याला आणि काय होतंय महाराज, जास्तीत जास्त तर विकृतीच तयार व्हायला. करायचं हेतू बाजूलाच राहिलाय आणि सगळं तिसरंच उत्पन्न व्हायला लागलंय महाराज. निदान परमार्थात तरी नको. तिकडं तुमच्या व्यवहारात काय चालतंय ते, कारण का तो व्यवहारच आहे हो, ते काही तसंच आहे महाराज. हां, पण इथं शुद्ध अतिशुद्ध शुद्ध आहे, शुद्ध अशुद्ध अतीत. आणि हिथं महाराज कशाचं एकच हेतू असावा ते तत्व प्राप्त व्हावं. आणि मग त्याच्यासाठी जरी ईश्वर सेवा, सद्गुरू सेवा घडली महाराज, तर फल असं लगडून येतं महाराज. म्हणून विद्या आणि विनय लगडून येणं म्हणजे ते लवतं नाही, जमिनीला टेकतं. तशी नम्रता जर तुमच्याकडे आली तर निश्चित परमार्थ रुजला असं म्हणायला काय. बघा काय म्हणायचं काय शरद दादा. नम्रता कधी येते महाराज? सर्वांच्या ठिकाणी आत्मभाव असला तर. नंतर येत नाही महाराज. आत्मभाव म्हणा, देवभाव म्हणा, सर्वांच्या ठिकाणी एकच आत्मभाव सर्वांच्या ठिकाणी. कारण का प्रत्येकाचं आत्मस्वरूपावर प्रेम आहे. प्रत्येकाचं प्रेम जे आहे, आपण जे प्रेम करतो कशावर करतो? आत्मसंबंधाने. मग आत्मा सर्वांचं जर एक आहे म्हटलं तर प्रेम कुठं जाणार होतं ते? बरं एक आहे का भेद आहे तिथं? सर्वांचा आत्मा हा एकच. आत्मतत्व वेगळं नाही महाराज. पण सद्गुरूंच्या सानिध्यात राहिलं तर त्यांच्या बोधामुळं सर्वात्मभाव प्राप्त होतो महाराज. केवळ आत्मभाव नव्हे, विश्वाची माझे घर 80 मती जायचे, किंबहुना चर आचर आपणची झाला. आणि त्याच्यामुळे त्याला द्वेषाला किंवा हे करायला वेगळं काय राहतच नाही महाराज. इतकं फल त्याला लगडून येतं महाराज. हे सद्गुरू कृपेचं मोठं वैभव आहे महाराज. वाचा. जीवाचे मूळ तात्विक स्वरूप ब्रह्म आहे. आता तसं बघायला गेलं तर जीवाचं मूळ तात्विक स्वरूप जर काय तर ब्रह्मच आहे. फक्त आपण कल्पनेनं काहीतरी केलेलं आहे महाराज. मग इथं काय करायचं आहे नेमकं? कल्पना बदलायची का आपल्यात काय बदल करायचा आहे? कल्पना विद्या त्याने झाला जीव म्हटलंय. तुम्ही जीव झाला म्हणून तिथं देव मानलाय का? देव आहे. देव नाही असं नाही, तुम्हीच देव आहे. पण मानलेला देव वेगळा आणि असलेला देव वेगळा महाराज. मांडामांडीचा देव काय आज मांडायचा आणि उद्या होतं तसं ही करून ठेवायचा महाराज. तो खरा देव नाही महाराज. कल्पनाच इथं बदलायची आहे.
आणि कल्पना काय महाराज, आपण देहाला मी म्हणायला आलोय, माझा आणि याचा काय संबंध नाही, मी आत्मस्वरूपाने मी आहे, एवढं झालं मी झालं महाराज, आहेच ते महाराज. मूळचा आणि मूळचा नसता तर मीठ जर ते पाणी स्वरूपानं नसतं तर तिथं एक रूप झालंच नसतं महाराज. वाळूचा खडा होतोय का बघा, कारण का तो स्वरूपानं तसं नाही, भिन्नच आहे. किती युग जरी राहिला वाळूचा खडा पाण्यात तर एक रूप होईल म्हणता नाही होणार, कारण का तो विजयाचे आहे, त्याचं स्वरूप नाही. पण मिठाचा खडा समुद्र स्वरूप आहे त्याचं महाराज. फक्त परिचयनं त्याने इकडं बाहेर आला, त्याच्यातनं बाहेर आला म्हणून मिठपानाला तो एक वेगळा झाला महाराज. पण स्वरूपानं काय, तसं जीव तत्वता ब्रह्मरूपच आहे महाराज स्वरूपानं. तुम्ही मानलं नाही मानलं तरी काय आहे महाराज, पण नाही मानलं तर देहाची तादात्म्य धरलं तर देह संबंधाने तुमचा तादात्म्य म्हणून व्यवहार होतो, आणि त्या काय तुमच्या ज्या वासना येतात त्या वाढत राहतात, आणि मग वासनेच्या पुढचा जन्म घ्यावा लागतो महाराज. मग फजिती आहे महाराज, दुसरं काय आहे महाराज. असलेलं आपलं समाधान सोडून द्यायचं, असलेलं वैभव सोडून द्यायचं, आणि नको तिच्या पाठीमागून फजिती करून घ्यायची. नाहीतर मूळचा जीव जो आहे तो जीव नाही. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही कधी न मना देह माझा ऐसा मग भरवसा कोण होईल, तिथे लागली तिने दिले बघा. तुम्ही मी देह म्हणू नका, माझा देह म्हणू नका, मग आणि म्हणत्याला तुम्हाला भरवसा कळत. शंका येते नाही तिथे. तुम्ही माझा देह मी देह म्हणू नका हो. मग देह म्हणे सरे उरला उरे विठ्ठल. देहाचा तुमचा निराश झाला, बाद झाला तर राहतो तो परमात्मा राहतो, दुसरं काय आहे तिथं महाराज. म्हणून जीव हा मूळचा ब्रह्मस्वरूपच आहे महाराज. याला काय करायचं नाही महाराज, म्हणून क्रियेनं नाही, केवळ त्याच्यावरचं आवरण निवृत्त करायचं आहे महाराज, एवढंच कार्य आहे महाराज. जीवाचे मूळ तात्विक स्वरूप ब्रह्म आहे, पण तो अज्ञानाने जीव झाला आणि स्वैरविषयी भोगावे वाटले म्हणून पापी झाला. मूळचा तो ब्रह्मस्वरूपच आहे महाराज, पण अज्ञानामुळे, हे मूळ अज्ञान आहे, त्याला कारण आहे. जीव झाला आणि मग व्यवहार करू लागला, ते व्यवहार निकृष्ट करू लागला, पापी झाला, मग वाईट काहीतरी करू लागला, करायचं नाही ते करू लागला महाराज, करू नाही ते करू लागला, पापी झाला. मग पाप झालं की दुःख हे भोगावं लागतंच महाराज. पाप होऊन दे नाही तर तुमचं पुण्य होऊन देत. पुण्य देखील हे देव सोड, बाकीचं सोडून हे पुण्य म्हटलंय त्याला आडनाव पुण्य आहे. इकडं तिकडं जाणं येणं जे आहे ते पुण्य नाही महाराज. पापात्मके पापे. आणि पुढं काय घटलं, पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, माते जेणे पावे ते शुद्ध पुण्य. माझी ज्याने प्राप्ती होईत नाही त्याला पुण्य म्हणताना जीवन तुटे. मग पाप झाले की जातो खाली. अशा अत्यंत पापी मनुष्याला देव, गुरु, आई, बाप या पूज्य व्यक्तींची ओळख नसते. मानतात आई बापाला, गुरु, देव. पापी माणसाला आई वडील, पूज्य गुरु, ईश्वर मानत नाहीत महाराज. हेच पापाचं लक्षण आहे. आणि मग ते हळूहळू अधोगतीला जातात. जरी आज यांना फिरत असले तरी त्यात फिरण्यात अधोगतीच आहे का नाही. काय पाठीमाल्या थोड्या पुण्याने त्यांना आज समाधान मिळतं व्यवहारातला, काय लक्षात ठेवायचं. अशी माणसं आहेत का नाही. पण ती देव मानत नाहीत, गुरु मानत नाहीत, आई वडिलाला मानत नाहीत महाराज. बुद्धीच होत नाही ती महाराज. पण मनुष्याने नरदेहात आल्यावर यांची ओळख करून घ्यावी व त्यांची उपासना म्हणजे सेवा करावी. झालं. मनुष्य देहाला, नरदेहाला आला ना मनुष्य जीवानं, त्यांची ओळख करून घ्यावी, म्हणजे आईवडिलांची ओळख करून घ्यावी, ईश्वराची ओळख करून घ्यावी, सद्गुरूंची ओळख कर, त्यांची सेवा करावी. ओळख करून घेतली आणि नाही सेवा केली तर ओळख आहे हो. आमचे आई वडील आहेत की, हे आमची आई, हे आमचे वडील, सेवा करत नाहीत. तो आमचा देव, हे गुरु, सेवेकडे बघत नाही. ओळख असून काय करायची, सेवा झाली तरी ओळख नसली तरी काय करायचं.
ओळखही असावी आणि ओळखीतनं सेवा व्हावी. उपासक ठरून त्याच्या पुढे राबावे झालं? त्याला महत्व आहे. उपासक ठरून मग राबावं. म्हणून साधक अवस्था ही नेहमीचीच असावी महाराज. जरी महाराज झाला, जरी काय झालं तरी, कीर्तन प्रवचन जरी व्हायला लागले, लोकांनी जरी हायबापू म्हटलं, गुरुवर्य जरी म्हटलं, म्हणतात की नाही आता लोक, तरी आपण कुठं आहे ते आपलं आपण ठरवावं. आणि आपल्या अंगाला कुठलं विशेषण लावून घ्यायचं नाही. लोकांनी जरी लावलं तरी बाबा आपला भाव सोडायचा नाही. कारण का विशेषण लागले की सगळं विपरीत विशेषण आहे दादा. कारण का सत्सामान्य आपलं काय आहे स्वरूप. मूळचं तात्विक स्वरूप जे आहे ते सत्सामान्य, काही नाही तिथं महाराज, आहे नाही अतीत आहे. त्याचं खरं विशेषण जर कुठलं असेल तर सच्चित आनंद अद्वैत. सत्सामान्य त्याचं स्वरूप आहे. सामान्य ज्ञान विशेष स्वरूपाचं अज्ञान. विशेष ते विशेष आहे कुठलं? सच्चित आनंद अद्वैत. आता तुमचं ते बाजूला राहतं आणि अमका महाराज इथला तिथला, या मठाचा त्या मठाचा, या फडाचा त्या, हे सगळं विपरीत विशेषण आहे. आणि तेच खरं घाटाला पात्र होतं महाराज. म्हणून एवढं मोठं कार्य केलं रंगनाथ गुरुजीने, पण कुठंही त्यांनी स्वतःसाठी एक ओळ अशी लिहिली नाही किंवा काही केलं नाही महाराज. मागणं तर ते गेल्यानंतर लोकांनी त्यांची मठ बांधले, काय काय केलं, पण त्यांच्या हयातीत काही केलं नाही. गुरुजींच्या मुखात नाही ऐकलं. लौकिकासाठी त्याने कुठंही काय केलं नाही. देहावर असताना देखील खैलावर बटन, वरला खाली बटन, हेही त्यांना माहिती नसायचं. कारण काय ही विशेषणं जी आहेत, विपरीत विशेषणं, त्याला आता भ्रम म्हटलंय महाराज. एक आत्मस्वरूप सोडून तुम्हाला बाकीचं जे काय लागतं ना पाठीमागं, ते देहसंबंधानं का नाही, का आत्मसंबंधानं, मग ते सगळा भ्रमातला आहे महाराज. आहे आपण आत्मस्वरूप. भ्रम म्हणजे काय? आत्माने अनात्मा मानायला लागलो आपण आणि अनात्म्याचे संबंध आपण वागायला लागलो महाराज. ह्यालाच अध्यास म्हटले महाराज. सगळा हा अध्यासिक व्यवहार होतो महाराज. म्हणून हे कार्य करून घ्यावं महाराज. सद्गुरूला शरण जावावं आणि भ्रमनिवृत्ती करावी. हे विशेषण लागतात महाराज. तुमच्याकडे बघू, हा लोकांची तरी काय चूक आहे हो, मानतात ते लोक. तुमच्याकडनं कार्य चांगलं झालं ना महाराज, तुमच्या प्रसादानं झालं म्हणतात. महाराजांच्या प्रसादानं का त्या ईश्वराच्या प्रसादानं हो? बरं, त्याच्याही पाठीमागे त्यांचं काहीतरी पुण्य असतं हो. ईश्वरी तुम्हाला तसं काही नाही स्वतंत्र देऊ शकत नाही. तुमच्या पुण्याचं फल तो देऊन रिकामं होतो महाराज. पण एवढ्या कार्यावर महाराज जर असं व्हायला लागला तर संपलं महाराज. म्हणून ही सगळी विशेषणं आपल्याला अधोगतीला नेतात महाराज. म्हणून भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरून या तिथं. म्हणून आपल्या ह्याला श्रवण मनन झाले की निधी ध्यासनाला अत्यंतिक महत्त्व द्यावं महाराज. जागा सुटताच कामा नाही महाराज. हळूहळू तिकडं सरकायला बघायचं आता काय. चला. उपासक ठरून त्याच्या पुढे राबावे त्याला महत्व आहे. राबला पण उपासक ठरला नाही तरी महत्व नाही. उपासक ठरला पण राबला नाही तरी महत्व नाही. म्हणून राबावं तर उपासक होऊनच, म्हणजे सेवकरी होऊन. अंगावर काही येऊ देता कामा नाही हो. सेवा तरी करायचीच महाराज. सेवाधारी म्हणून आपण राहावं महाराज. राबला आणि सेवाधारी नसला तरी ती काय उपयोग होत नाही. सेवाधारी आहे असं वाटतं, मी साधं काय वाटतं राबत नाही, त्यालाही काय महत्व नाही महाराज. दोन्ही घडायला पाहिजे. व्यवहार तरी व्हायला पाहिजे, पण अंगाला काय लागता कामा नाही. काय ते अहंकार चिकटत असतो नाही. आम्ही एवढं केलं बघा, आम्ही होता म्हणून ते झालंय. जगात अशी किती जण आलीत आणि गेलीत. जग चालायचं तसं चाललंय का नाही. हा रामकृष्णादे अवतार गेले तर आपलं काय महाराज, पण चालायचं तसं चाललंय ना. कार्य करत असताना कुठलाही अहंकार लागता कामा नाही.
प्रांजळपणानं साधक म्हणून कार्य करावं, साधक म्हणून कार्य करावं. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी उपास्तीवरी राबतिया असे 2 शब्द ज्ञानेश्वर घातले. महाराजांनी उपास्तीवरी राबतिया, उपासक होऊन, उपास्तीवरी म्हणजे उपासक होऊन त्यांच्या पाठीमाने नुसतं खायच फिरू नये. उपासक तरी व्हावंच महाराज, पण तिने सांगायच्या अगोदर त्यांच्या हातातलं काम उचलायला पाहिजे महाराज. एवढीच हेतच आपण कमी पडतोय महाराज. मग त्यांना काय त्याची गरज नाही, ते ते करत असतात, लक्षात ठेवायचं. पण आपला तिथं हे आहे ना, आपलं ते कर्तव्य आहे. आणि त्यात महाराज, कारण का सद्गुरू सेवेसारखी दुसरी सेवाच नाही मला श्रेष्ठ. सद्गुरूंच्या सेवेसारखी दुसरी सेवाच श्रेष्ठ नाही महाराज. त्याच्या आत सगळी सेवा झाली, ईश्वर सेवा झालेलीच असते महाराज. कारण का ईश्वर सेवा झाल्याशिवाय सद्गुरूची भेट होतच नाही, हे त्याच्यातलं वर्म आहे. मग आता तोच ईश्वर सद्गुरूपानं आलेला असतो असं म्हणायला काय हरकत आहे महाराज. श्री गुरूंची सेवा करणे फार कठीण आहे. झालं फर महाराज, ही सेवा फलीभूत आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, पण कठीण आहे. त्यांच्या ठिकाणी काळ्याला पिवळा फेटा बांधलेला असायचा बघा, धोत्रवाला काळ्याला माणूस किसन महाराजांच्या ह्याच्यात, त्यांच्यात कायमच राहायचं होतं. सुरुवातीला आली तिथं त्यांचा अनेक जोरदार होता, 2 जण. इथं राहतो म्हणले, आम्ही तुमची सेवा करायला लागलो. ठीक आहे म्हणले. 2 दिवस त्या काय काम आता सांगायचं, इंद्रायणी वाळवण्याची टाका म्हणून सांगितलं. 2 दिवस आम्ही वाळू टाकली कमी, आता झाली म्हणली, आता नेऊन टाका परत. ते दुसरं म्हणाले, हे असलं काय असतंय म्हणले, आणून टाका आज म्हणून सांगितले. आणि 2 दिवसांनी होती तशी मागे नेऊन टाका. ती बिचारा मात्र गेला नाही, त्याने टाकीतच राहिला, मरतोपर्यंत होता महाराज. त्यांना सरताना न्यायला तिकडली माणसं आली, आता आपल्या घरातल्या चला म्हणून, तर तो जायला तयार नाही. महाराज देखील म्हणले, तर त्यांची इच्छा आहे म्हणले, जा इथं तरी आता तुझं कोण सेवा करणार. चिदंबर साहेब ते म्हणजे उद्गार काढले त्यांनी, महाराज तुमचं हे वाक्य नको, आमच्या इथं सेवा होऊन दे म्हणजे त्याची. आत्तापर्यंत आपल्या इथं राबला म्हणजे, आता तुम्हाला नको झाला का. किती सेवा महाराज, कुठं फल जाईल हो. तुम्ही फलाकडे बघूच नका, तुमचा धर्म तुम्ही सांभाळा. तुमच्या पाठीमागं फल लागणार का नाही महाराज. मग ती ईश्वर सेवा असून दे, अंतकरण सेवा असून दे, शास्त्रकृपा असून दे, नाहीतर गुरुकृपा असून दे महाराज, त्याला तुम्ही पात्र व्हा ना. यथार्थ अभ्यास करून मार्क दिले, तुमच्याकडे लिस्ट येते का नाही, पास झाला म्हणून. पण कठीण आहे महाराज, झिजावंच लागतं महाराज. त्याला काळ वेळ काय नाही हो महाराज, ते बघत असतात थोडंसं. कारण का त्या कसोटीला लागला तर मनात काय राहत नाही नाही, काया वाचा मनी ती सेवा घडावी लागते मला, सर्वस्वानं त्याला अर्पण व्हावं लागतं. म्हणून ते ढापा असा आडवा येत होता आणि तो हिरीत पडत होता महाराज. सांगितलं हा ढापा असा तोडायचा उलट बसून, तो कल्याणाने त्यावेळी तोडला रामदासांच्या ह्याच्यातला. ते पडलं घेऊन त्यातच कल्याण भाऊ म्हणून हे केलं, मग त्या कल्याण हे नाव पडलं कुणाचं, कल्याण स्वामींचं. तिथनं बाकीची म्हणली काय मरायचं आहे त्याच्यात. किती जण होते पाठीमागं, 500 जमली ती रामदासांच्या पाठीमागं. छाटी उडाली, अरे छाटी गेली जाऊन दे की म्हणली, काय दुसरी नाही का छाटी. राजा महाराज आहेत, कोण शिवाजी महाराज होते का नाही त्यांचे शिष्य साधे आहे, मग मध्ये आणून देतील म्हणले की काय त्याच्यात आहे. अरे कल्याण छाटी म्हणल्यावर छाटी घेऊनच खाली दरीत उतरलं ते. आता एवढे कुठं नाही गुरु शिष्य भाऊ महाराज, कारण का त्यांनाही माहिती आहे महाराज. आणि एवढं काय तरी पण महाराज सामान्य भाव राहून त्यांच्या चरणी जर सेवा केली महाराज, तर खरोखर सद्गुरू सेवेला फल आहे महाराज. फल म्हणजे काय, नित्यफल आहे.
ते काय सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. प्राप्ती हेच फळ आहे. आणि सर्वांची ही इच्छा आहे तुम्ही कुठेही जावा बघा, एक दिवस दादा तुम्हाला इथंच यावं लागणार नाही, इथं आला तर तुम्ही समाधानाला प्राप्त होणार. नाहीतर मग तुका म्हणे फरे फिरे आणि भवंडीने दमजिरे. दमजिरे. फिरा काय फिरायचं ते महाराज. फिरला तर पुण्यसंचय होईल महाराज. पुण्यसंचय झाला तर आणि कुठल्या तरी विशेष लोकाला जाशील, दुसरं काय महाराज. का मुक्त होणार आहे? नाही होणार. खरं का मुक्ता बद्धाला कारणच वेगळं आहे, ते म्हणजे स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि सद्गुरू काय करतात, तेवढंच काढून टाकतात, ते त्यांचं कार्य आहे. म्हणून सद्गुरू जीवानं जन्माला आलं ना, पहिला अध्यास होऊच नाही म्हटलं होतं महाराज. झाला तर आता तू सद्गुरूंच्या ठिकाणी जा, तेवढं झेपत असलं तरी ईश्वराला तरी शरण जा. का मूळचा तात्विक स्वरूपानं तोच आहे महाराज. म्हणून सद्गुरू सेवा करत राहावं. मनुष्य जन्म मिळाला आपल्याला, आई वडिलांची सेवा करावी, सद्गुरू ईश्वर सेवा करावी, सद्गुरू सेवा करावी आणि जीवदशा निवृत्त करावे. श्रीगुरूंची सेवा करणे फार कठीण आहे, कारण अगोदर तर श्रीगुरू कळतच नाहीत. म्हणून ईश्वराची सेवा करावी, म्हणजे ईश्वरच गुरु रूपाने. कठीण आहे का म्हटलं तर आपल्याला गुरु भेटतील पुष्कळ महाराज, पण सद्गुरू कळत नाहीत. कळत का नाही तो गुरुजी का कळत नाहीत? आपल्याकडे सेवाभाव नसतो महाराज. सेवाभाव असला तर ते ईश्वर धागा जोडवून देतो महाराज. मग कळत नाही, म्हणून ईश्वर सेवा करावी घातली तेवढ्यासाठी महाराज. ईश्वर हा तो धागा तरी जोडून देतो, म्हणजे कोणातरी महात्म्याला भेटवून तरी देतो, नाहीतर मग माझ्या विठोबाचा आपण सद्गुरू होईल. कारण का ते खातच तिकडं आहे ना सद्गुरूकडं. हो, आणि तो काल आला की तो काम करतो. म्हणून अगोदर ईश्वर सेवा व्हावीच महाराज. आणि हे शास्त्राला लावून आपण बघायचं आणि आपल्या ठिकाणी काय चाललंय बघायचं, आपल्या भाव काय आहे, आपलं हे काय चाललंय हे बघा शास्त्राला. शास्त्र तेवढ्यासाठी आहे तुम्हाला. कारण का सद्गुरूची लक्षणं सांगणारं हे शास्त्राचं आहे, साधकाची लक्षणं सांगणारं शास्त्राचं आहे, ईश्वर म्हणजे काय सांगणारं शास्त्राचं आहे, बंद मोक्ष सांगणारं तो कोण आहे, शास्त्रच आहे महाराज. शास्त्राला लावून बघायचं. कोणातरी महात्म्यांच्या ठिकाणी जाऊन सान्निध्यात राहून आपण त्याचं चिंतन करायचं, कळतं आपल्याला. गुरु म्हणून फिरण्यापेक्षा, कारण का आता तेच जास्त भांडवल चाललंय नाही. आणि आता जिथं लवकरात लवकर गुरूंचा प्रसाद प्राप्त होईल तिकडे जास्त माणसं चालू आहे तिकडे महाराज. आहे का नाही? लवकरात लवकर काहीतरी देतील संसारातलं तुम्हाला, काय त्याच्यात अडचण आहे. ते गुरु आहेत, सद्गुरू नाही. सद्वस्तूला प्राप्त करून देणारे त्याला सद्गुरू म्हटले, सत्शास्त्राचं चिंतन करणारे त्याला काय म्हटले, सद्गुरू म्हटले. आणि सत्शिष्य असावं मला. सद्वस्तू, सद्गुरू, सत्शास्त्र आणि सत्शिष्य. हो, सत 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 सगळीकडे पाहिजे. हो, मी सेवा करत राहावी. कठीण आहे. सद्गुरू भेटत नाहीत, भेटले तर कळत नाहीत, कळलं तर आपला तसा व्यवहार होत नाही. मग कळलं कधी म्हणायचं, तसा तुमचा व्यवहार झाला तर. शास्त्र सांगितलंय तसा, शास्त्रानं सांगितलंय तसं जर जुळून आलं तर. म्हणून कायम शास्त्र समोर ठेवून जगत राहणं अत्यंतिक गरजेचं आहे. कारण का सरताना तुम्हाला शास्त्रशुद्धचं अंतःकरण करावं लागणार, इथं आपला प्रयत्न आहे. आणि असं अंतःकरण शुद्ध झालं तर सद्गुरू तुम्हाला हुडकीत येतील, कारण का तिथं त्यांना लिहायचं आहे. तिथं त्यांचा व्यवहार यथार्थ फलीभूत होतो महाराज. म्हणून ईश्वर सेवा करणं गरजेचं आहे म्हटले. हो, सद्गुरू भेटेत तोपर्यंत. सद्गुरू भेटले ना मग आता त्यात ईश्वर आलाच महाराज गोड. हो, म्हणून ईश्वराची सेवा करावी, म्हणजे ईश्वरच गुरुरूपाने येतो किंवा योग्य श्रीगुरूंना आपल्याकडे पाठवून देतो. तिथं ईश्वर सेवा करावी. आपण गुरु तरी होत नाही तर योग्य महापुरुषाकडे तुम्हाला पाठवून देतो. म्हणून बघावं आपण संध्याकाळी सकाळी माणसात एकांतात
महाराजांचं काय चाललंय, कसं चाललंय, म्हणजे त्यांची परीक्षा म्हणून नाही, पण इथं बसतंय काय बघाय थोडंफार लोकांतात एकांतात इकडे तिकडे त्यांचा विषय नेमका काय आहे एवढं तरी बघूया आपण. कारण का विषय अधिकारी विषयाने प्रयोजन तिन्हींचा संबंध तेवढ्यासाठी दावून दिलाय. हो, अनुबंध चतुष्टी जे घातले ते तेवढ्यासाठी दादा घातले. शंकराचार्यांनी त्या काळात अनुबंध चतुष्टी घालून जे दिले महाराज तेवढ्यासाठीच दिलेलं आहे. असं सद्गुरू आपण तरी होतील, नाहीतर महापुरुषाला कोणाला तरी उठवून देतील तुम्हाला. जसे एखाद्या बाईला चांगला पती मिळाला तर तिने पातिव्रत्य धर्माने वागावे व पतीची सेवा करावी. पती मिळाला चांगला ना, पातिव्रत्य धर्मानं राहावं, वागावं आणि त्यांची सेवा करावी. पातिव्रत्य धर्म म्हणजे रोज आरसा घेऊन कुंकू लावायचं, ते बाकीचा अलंकार घालायचं नाही, थटून बसायचं असं नाही. त्यांचं मनोगत जाणं, पतीची या मता अनुसरेजी पतिव्रता, त्यांच्या मनाला सांभाळणं हे खरं पातिव्रतेचं धर्म आहे. काय म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे. होय ना काय शरद दादा, जरा काहीतरी बोला. जसे जन्मांतरीच्या पुण्याने ब्रह्मसाक्षात्कारी श्रीगुरु भेटले व जन्मांतरीच्या घातले म्हणून पुण्य फळले बहुता दिसा घातले महाराज. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. कोणाला तरी कुठंतरी कधीतरी सद्गुरू भेटत नाही आणि नंतर जन्माचं तुमचं पुण्य फळ द्यायला यावं लागतं महाराज. ते हे निष्काम पुण्य म्हटले म्हणून कोण पुण्य त्यांचा विचारलंय तिथं तेवढ्यासाठी. हो, सद्गुरूंची संतांची भेट व्हायला कोण पुण्य पाहिजे ते सांग देवा, ते मी करतो. कारण का बाकीच्या पुण्याने तुम्हाला काही जगातलं मिळेल महाराज. वैकुंठापात्र जाईल महाराज जीव, नाही असं नाही, पण तिथनं आणि खाली येतो महाराज. ते पुण्य नव्हतं. म्हणून अनंत जन्माचं ज्याचं पुण्यानं सद्गुरूची भेट जवळ झाली ना, त्याने त्यांची सेवा करावी आनंदी भावना. त्यांची सेवा केली तर तो कृतार्थ होतो. ब्रह्मसाक्षात्कारी श्रीगुरू भेटले व त्यांची सेवा केली तर तो कृतार्थ होतो. अर्थात शिष्याने श्रीगुरूंच्या सेवेत आपले शरीर जर ओवाळून टाकले तर त्याने केलेले जे उपाय त्याला लगडून फळे येतात, म्हणजे मोक्षरूप फळ त्यास प्राप्त होते. त्याने जर मनानं मनोभावे सेवा केली त्यांची तर त्या सेवेला फळ आहे, लगडून असं फळ येतं महाराज, म्हणजे मोक्ष फळ प्राप्त होतं. कारण का मोक्ष म्हणजे तरी काय, नेहमी जीवाची जी इच्छा आहे तेच तिथं इच्छा निवृत्त होते महाराज. प्रत्येकाला दुःख नको आणि सुख पाहिजे हीच इच्छा, आणि याच्यासाठीच आपण तळमळायला आलोय. इलासांना पानं घेऊन रात्रंदिवस राबतो ती तरी कशासाठी? हो, दुःख नको आणि सुख पाहिजे. त्यातनं सुख मिळतं पण ते तात्पुरतं अर्थ, नित्य सुख नाही. हो, पण हे जे सुख आहे ना तुमचं कायमचं दुःख निवृत्त होतं, आणि सुख हे तुमचं स्वरूपच आहे. कारण का इथं दुःखाचं कारण निवृत्त होतं, सुख प्राप्त नाही इथं महाराज आहेच. फल हा शब्द कार्यार्थी आहे, ज्याचे पुढे काही होत नाही त्याचे नाव कार्य. अर्थात मोक्ष हे कार्य आहे. सगळे मोक्षाकरता करायचे असते, पण मोक्ष झाल्यानंतर काही करावयाची उरत नाही. तृप्ती झाली आहे त्यांची, सगळं करायचं ते मोक्षासाठी बाबा. आणि आता काय करायचं राहत नाही त्याचंच नाव मोक्ष आहे महाराज. आणि करायचं ते त्याच्यासाठीच. तृप्ती झाली जैशी साधने सरती अपैसी. त्या बाजूला ठेवायला लागतच नाही महाराज. देखे आत्मतृष्टी तैशी कर्मे नाही. हो, तृप्ती झाली आहे जैशी साधने सरती अपैशी म्हटले महाराज. एकदा भूक निवारण झाली ना, आता उठाव ठेव संपती महाराज. तसं आत्मसाक्षात्कार झाला ना, बाकीचे साधनं काय करायची गरज नाही महाराज. साध्य एकदा प्राप्त झालं तिथं थांबतच ते महाराज. आपण एकदा जागेला जाऊन बसलो 20व्याला, संपलं ना, क्रिया संपते महाराज.
भोजन हे कारण आहे, त्याचे कार्य तृप्ती आहे, तसे मोक्ष हे कार्य आहे, त्याचे साधन ज्ञान आहे. बघा, भोजन हे कारण कारण आहे, कार्य काय? तृप्ती. तसं मोक्ष हे कार्य आहे. कार्य आहे आणि त्याला कारण ज्ञान आहे. ज्ञान संपादन केले की मोक्ष हा प्राप्त होतोच महाराज. कर्मोपासना नाही महाराज, ती ज्ञानाची साधन आहे. ज्ञानापात्र यायला 2 दोष निवृत्त करायसाठी, आणि ज्ञान हे आवरण निवृत्तीसाठी ज्ञानाची गरज आहे महाराज. कारण का आवरणानं म्हणजे अज्ञानानं ते जीव सांगितले सुरुवातीला, जीव हा मूळचा कोण आहे? स्वरूपानं ब्रह्मच आहे. अज्ञानामुळं महाराज जीव वाटायला लागला आपल्याला महाराज. त्याला एकमेव साधन जर कुठं असेल मोक्षाला तर ज्ञानच. कारण का ते ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे. अंधकाराच्या विरोधी जसा प्रकाश आहे तसं ज्ञानाच्या विरोधी काय आहे? अज्ञान आहे. ज्ञान हे कारण आहे आणि मोक्ष हे त्याचं कार्य आहे. एकदा मोक्ष प्राप्त झाला की काय कर्तव्य, त्यालाच कर्तव्य अभाव नैष्कर्मी स्थिती म्हटली. जीवनमुक्त त्यालाच म्हणायला काय हरकत नाही. हो. आता मोक्षाचे स्वरूप अनेक आणि अनेक प्रकाराने मानले आहे. मग आता हे सगळे वादी आहेत ना. मोक्षाचं स्वरूप अनेक प्रकाराने. हे कोणतरी सामान्य माणसं नाहीत हा, काय सगळे शास्त्रकारच आहेत. प्रत्येकानं आपल्या आपल्या मताप्रमाणे मांडलेलं आहे, समजुतीप्रमाणे. काय गरज होती त्यांना किती पोट केले? तुमच्या आमची गरज भागावी म्हणून त्यांनी केलंय. कारण का ह्याला गरज लागली म्हणून सगळ्या मुलकांना पळायला गेले का नाही? सुखासाठी. हो, काय नाव सांगा, संतानं करायची काय गरज होती महाराज? पण आपण आपल्या सुखाला विसरलो महाराज आणि सगळ्या बरं त्याच वस्तूसाठी पळायला लागलो सगळ्या मुलकांना. का नाही? परंतु सर्वांनी सुखालाच मोक्ष म्हटले आहे. बघा, प्रत्येकानं सुखाला मोक्ष म्हटलंय. मग कुणी कशात सुख मांडले, कुणी कशात सुख मांडले, कुणी कशात सुख मांडले. म्हणून वेदांतशास्त्राचं तेवढ्यासाठी महत्व आहे. सर्वांचं खंडन मंडन करून बरोबर मोक्ष तुमच्या हातात त्यांनी यथार्थ दिलेला आहे. आणि वेदांतशास्त्र मानणारे आमचे ज्ञानोबाबावली सद्गुरू तुकाराम महाराज, आपला जो सगळा संप्रदाय आहे ना, वारकरी संप्रदाय, वेद मानणार आहे. चारवाक ऐहिक सुख भोग सुखाला मोक्ष म्हणतात. झालं. चारवाक म्हणजे ऐहिक, आता खाल्लं पिलं तेवढं आलं म्हणतंय. चारवाक म्हणजे देहालाच आत्मा मानणार आहे. ऐहिक सुख मिळालं काम बघलं. उद्या कोणी बघितलंय महाराजांच्या, चल खाल्लं पिलं तेवढं आलं म्हणतात. कोणी बघितलंय पाप पुण्य, कोण गेलाय बघायला आलाय. चारवाक देहाला आत्मा. पण देहाला देखील आपल्या संतांनी मानलेलं आहे काय? चारवाकांचं देखील घेतले महाराज. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधन म्हणून केले. त्यांनी साधन म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. पण चारवाक हे साध्य म्हणूनच तिथं बसलेत महाराज. सुख मिळालं की झालं. कर्मठ पारत्रिक भोग सुखाला मोक्ष मानतात. होय, इथं यज्ञ यागादी करायचं पण स्वर्गाधिकाला जायचं. कर्मठ आणि पारत्रिक म्हणजे स्वर्गाधिकाला जायचं आणि तिथं सुख भोगायचं, त्याला मोक्ष त्यांनी मानलेला आहे महाराज. पण तो मोक्ष नित्य ठरत नाही त्यांचा. पुण्याची पावटी सरे, 26 इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोक. परत आणि येतात ना. आणि जन्म मरण हेच महाराज. जन्माला यायचं, मग ते कुठे जन्माला येईना तिकडं, स्वर्गात येईना तिकडं. जन्माला आला ना त्याचा तिथं नाश आहे महाराज. तो मोक्ष नाही महाराज. जन्म अभाव, त्याचं नाव काय? मोक्ष. उपासक वैकुंठ सुखाला मोक्ष मानतात. झालं. उपासक महाराज वैकुंठाला जाईल तर नको वैकुंठीचा वास तया सुख आहे तया सुखा नाश म्हटलंय. तिथं देखील तुम्हाला सुख मिळतं महाराज. दुःख नाही, पण दुःखाचं बीज आहे. वैकुंठात जर गेला तर महाराज तिथं आनंद आहे, सुख आहे महाराज. दुःख नाही, पण दुःखाचं बीज काय? अज्ञान आहे.
त्याने उपासकाने वैकुंठ ते सुख मानले, त्यालाच मोक्ष मानलाय त्याने, पण तो मोक्ष ठरत नाही. कारण का दुःख संबंध रहित जे आहे त्याला मोक्ष म्हटलंय, म्हणू का? दुःख संबंध रहित जे आहे त्यालाच मोक्ष म्हटलंय. न्यायशास्त्रकार 21 दुःख नाशाला मोक्ष मानतात. 21 दुःख नाशाला त्याने मोक्ष मानलाय न्यायशास्त्रकारांनी. सांख्यशास्त्रकार प्रकृती पुरुष विवेकाला मोक्ष मानतात. प्रकृती पुरुषांचा विवेक त्याला त्याने मोक्ष मानलाय महाराज. योगी निर्विकल्प समाधीला मोक्ष मानतात. झालं. निर्विकल्प समाधी लागली की ते म्हणतात आनंद मिळतो, सुख मिळतं, झालं. पण परत आणि उत्तान पावतो ना. त्यांची लयरूप निवृत्ती आहे योग्यांची. योगी हा श्रेष्ठ आहे महाराज, पण कुठंपर्यंत? ज्ञानापत्र जायत नाही तोपर्यंत महाराज. तिथं सांगितले महाराज, चंद्र शोभतो रात्री चांदण्यात, सूर्योदय होत नाही तोपर्यंत महाराज. तसे योगी शोभतो, ज्ञानी पुरुष भेटत नाही तोपर्यंत महाराज. पण ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी तो निश्चित आहे. कारण का? कारण त्याचं शिल्लक राहिलेलं आहे महाराज. कार्यात तो श्रेष्ठ आहे महाराज, पण कारण आहे अजून शिल्लक सुस्वरूपाचं. आणि एवढंच चांगदेवाचं राहिलेलं होतं म्हणून ते ज्ञानोबरायांना अवतार घेऊन कार्य करावं लागलं महाराज. एवढा योगी जर अपुरा राहिला, एवढं कार्य केलं तरी अजून लोक पुढचा टप्पा गाठणं झाल्यात, नको ज्ञान म्हणतात महाराज. म्हणून निर्विकल्प समाधी लागते महाराज. तिथं आत्मानंद भोगायला मिळतो, पण ब्रह्मानंद नाही, भिन्न राहतो. म्हणून त्यांनी नाना आत्मे मानलेत महाराज. नाना आत्मे नाहीत, आत्मा तो एकच आहे महाराज. नाना घट असतील, नाना प्रतिबिंब असतील महाराज, पण सूर्य एकच आहे. तसं नाना अंतकरणे नाना आहेत, उपाध्या नाना आहेत, पण आत्मा सर्वांचा एकच आहे. निर्विकल्प समाधी त्यांना आनंद मिळतो, आत्मानंद मिळतो महाराज. पण ब्रह्मने आत्मा एक आहे त्यांना कळलं नाही, म्हणून तत्वमसी महावाक्य ते सांगावं. वेदांत शास्त्र जन्म मरण दुःख निवृत्तीला मोक्ष मानतात. काय मोक्ष मानलाय बघा वेदांत शास्त्राने? जन्म मरण दुःख जे आहे ते निवृत्त करणं, यालाच त्याने मोक्ष मानला आहे. कारण का प्रत्येकाला मरण नको आहे, मरणाचंच दुःख प्रत्येकाला नको आहे. पण तो जन्माला आलाय, मरावं लागणार आहे. मग जन्माचं कारण मूळ जर काय असेल तर स्वरूपाचं अज्ञान. म्हणून जन्म अभाव त्याचंच नाव मोक्ष. जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी. हो, जन्माचं कारण मूळ जे आहे ते अज्ञान आहे, ते निवृत्त करतात महाराज. म्हणून आपल्या वेदांतशास्त्रात कारणाचं कार्याची निवृत्ती आहे आणि योग्यांची लयरूप निवृत्ती आहे महाराज. योगी अगदी जवळच आहे महाराज, वेदांतांच्या जवळच आहे, पण अपुरा आहे. बाकी सगळी बहिर्मुख आहे ती. त्यांनी कुठंतरी आनंद मानलाय, पण योग्याने आत्मानंद मानलाय, म्हणून थोडासा जवळ आहे तो, तरी पण अपुरा आहे महाराज. वेदांत शास्त्रात बंध नित्य निवृत्तच आहे व मोक्ष प्राप्तच आहे. आता वेदांत शास्त्रात बंध नित्य निवृत्तच आहे, बंध नाहीच महाराज, आणि मोक्ष तरी नित्य प्राप्तच आहे. मग काय करायची गरज असं वाटतं ना. पण नित्य निवृत्त असणारा बंध तुम्हाला वाटायला लागलं, आणि वाट्याला तेवढं घालवायचं आहे का बंध निवृत्त करायचं आहे महाराज. तुम्हाला जे काय वाटतं ते विपरीत आहे एवढं सांगून द्यायचं आहे महाराज. कारण का वस्तू असती तर घालवावी, आणि घालवलेली वस्तू परत आल्याशिवाय राहत नाही महाराज. हे त्याच्यातलं बारकाव आहे महाराज. परवा चिंतन तुमचं सुंदर निघालं. कारण शरीराचा अत्यंत अभावच होतो, सूक्ष्म शरीराचा बाद होतो. याचं काय ठरलेलं आहे स्वभाव आहे. कारण का स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा अत्यंत अभावच आहे महाराज. सूर्याच्या ठिकाणी जसा अंधकाराचा अत्यंत अभाव आहे, तसा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अभावच आहे.
नाहीतर झोपेत तुम्हाला ज्ञान झालं नसतं ना. हं. कुणाशी मोक्ष नित्यच मानावा लागतो. कुणालाही असू दे. मग आता याने जे सगळ्यांनी मोक्ष मानलाय, सुख जे मानलंय, तो नित्य नाही महाराज. तेवढं त्यांचं पुण्य संपलं की तो गेला. मग कुणालाही मोक्ष हा नित्यच मानावा लागतो. म्हणून कर्मानं मोक्ष नाही. उपासना करायची तर तुम्हाला भेद तिथे स्वीकारावा लागतो. आणि कर्मात अगोदर वस्तूचा अभाव असतो, त्याची प्राप्ती करून घ्यावी लागते. म्हणजे प्रागभाव, प्रध्वंसभाव, अनन्यभाव हे अभाव सिद्ध होतात महाराज. आणि उपासनेत भेद सिद्ध होतो महाराज. आणि अभेद हे आपलं स्वरूप आहे. भेदात आला की मग तिथं हे सगळं संपलं महाराज. माझं तुझं सुरू झालं. हो, अनुकूल प्रतिकूल तिथं तयार होतं. हो, आणि त्याच्यामुळं सगळ्या क्रिया पुढे घडत राहतात भेदात. हो. कुणाशी मोक्ष नित्यच मानावा लागतो, नसता पुरुषार्थता येणार नाही. झालं. कुणालाही मोक्ष म्हटलं की नित्यच मानावं, नसता पुरुषार्थता येणार नाही. कारण का मोक्ष प्राप्त करून घेणं हा खरा पुरुषार्थ आहे महाराज. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ते 3 गौण आहेत. मोक्ष हा श्रेष्ठ आहे महाराज. त्याचा अर्थ जो आहे तो धर्मासाठी असावा, आणि काम म्हणजे इच्छा जी आहे ती मोक्षाची असावी. याला खरं पुरुषार्थ म्हणायचं. जोडून या धन उत्तम. ज्यास प्राग प्रध्वंसादी अभावाचे आले काय? प्रतियोगित्व नाही नाही. त्यास नित्य असे म्हणतात. प्राग, प्रध्वंस, अनन्य हे प्रतियोगित्व ज्याला नाही त्याला नित्य किंवा त्याला मोक्ष म्हटले महाराज. तो स्वरूपाला नाही. प्रतियोगित्व ज्याला नाही त्याला मोक्ष म्हटले महाराज. का महाराज? तर आत्मा स्वयंसिद्ध आहे, नित्य आहे. म्हणून त्याचा उत्पत्ती करायची गरज नाही महाराज. उत्पत्ती ज्याची होती, घट नव्हता म्हणून तयार केला म्हणजे अगोदरचा त्याचा अभाव सिद्ध होतो महाराज. आणि ज्याची उत्पत्ती आहे त्याला नाश कधी नाही कधीतरी आहेच महाराज. म्हणून आत्मा नित्य असल्यामुळं त्याची उत्पत्ती नाही. उत्पत्ती नाही म्हणून त्याचा नाश होत नाही. आणि तो व्यापक आहे म्हणून अनन्य अभाव देखील त्याचा सिद्ध होऊ शकत नाही महाराज. कारण का घटाच्या ठिकाणी पट नाही, पटाच्या ठिकाणी घट नाही. अन्याचा अन्य ठिकाणी अभाव. पण आत्मा व्यापक असल्यामुळं त्याचा अनन्य अभाव सिद्ध होऊ शकत नाही. नित्य असल्यामुळं प्रागभाव सिद्ध होत नाही, त्याचा नाशच होत नाही, प्रध्वंसभाव सिद्ध होत नाही महाराज. त्याचं प्रतियोगित्व तिथं सिद्ध होत नाही. घट हा उत्पत्ती उत्पन्न होती म्हणून त्याला प्रतियोगित्व आहे उत्पत्तीचं, म्हणजे त्याला प्रागभाव आहे घटाला. तसं आत्म्याला नाही. आली लक्षात काय? बोलायला जायचं नाही, असं समजावून घ्यायचं. बोलायचा प्रसंग आला तर मग तर तंतोतंत एकदा सोडून दोनदा ते बसायला पाहिजे. चिंतन करायचं नाही, बोलायला सुरुवात करायची. बोलू नये असंही नाही, बोलायचं. कळवून घेणं गरजेचं आहे महाराज. कारण का वेदांत शास्त्रात सांगितले तसंच तुम्हाला जगणं किंवा तशी समजूत करून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. जीवाची इथं बंधन सुटतं महाराज. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ म्हटले महाराज. संशय कधी राहता कामा नाही महाराज. एवढा अभ्यास करायचा महाराज. आणि जगाचा अभ्यास करण्यापेक्षा आपला अभ्यास करावा महाराज. भगवंतानं तशी आपल्याला वेळ दिली आहे, तसं साधन दिलं आहे, तशी बुद्धीची तयार थोडीफार कसना झाली आहे महाराज. थोडी कसना सूक्ष्मता आपल्या बुद्धीत आलेली आहे महाराज. ती जर तुम्ही घाशीत बसला तर होईल की एक दिवस. कारण का शुद्ध बुद्धी सत्वगुणाचं कार्य पहिलंच आहे चांगलं महाराज. त्याच्यात आपण काहीतरी हे करून मालिन्य आणलंय. नाहीतर मूळची बुद्धी कशी आहे महाराज? शुद्धच आहे महाराज. बोला. असे नित्यफल संसार करणाऱ्याला प्राप्त होत नाही. बघा, परमार्थाला नित्यफल आहे महाराज. संसार करणाऱ्याला नित्यफल प्राप्त होत नाही महाराज. किती जरी 4 गाड्या जरी येऊन दारात उभा राहिल्या तरी ते नित्य नाहीत महाराज.
ते काय करू नका असं म्हटलं तो व्यवहार म्हणून करा महाराज, तो तुमच्याकडं तुमचं प्रारब्ध करून घेईल. पण त्याच्यात तुम्ही फलाची इच्छा ठेवू नका. त्याच्यात फल तर एकच, यातनं मुक्त कधी होईल महाराज? मोक्ष हेच फल आहे. संसाराला नित्यफल नाही महाराज. संसारात फल नाही असे नाही, दादा? कारण भोजन केले तर त्यात सुद्धा निवृत्ती फल आहे. फल नाही असं नाही महाराज. आतापुरतं मिळतंय ना तेवढं, तेवढ्यापुरता आनंद होतो. हो, भोजन केलं तृप्ती झाली, फल आहे का नाही? भूक लागली ती निवृत्त झाली, तृप्ती झाली, फलच आहे. पण नित्य फल नाही ते. आता जे भोजन झालं तृप्त झाला, परत भूक लागणार का नाही? हां, पण ही कायमची तृप्ती राहते महाराज. पाणी प्यायला तर तुझ्या निवृत्ती फल आहे, पण पाणी प्यायला तृष्णा निवृत्ती फल आहे. पण ते फल अनित्य आहे, म्हणून त्यास फलाभास म्हणावे. ती फल नित्य नाही आणि त्या म्हणून फल आभास आहे महाराज. आणि आभास हा कधी सत्य नसतो महाराज, तेवढ्यापुरतं ते धावतं. आभासाने मग खरं कार्य होत नाही. हो, मृगजीला आभासच आहे ना, त्याने काय भूमी ओली होती महाराज. मग तसं या संसारातल्या फलानं तुमची कायमची निरंकुश तृप्ती राहत नाही. निरंकुश तृप्ती आपली राहत नाही महाराज. तेवढ्यापुरतं आज भोजन केलं सुंदर घरात, काय आहे बघा ते आमची, असं वाटतं तेवढ्यापुरतं महाराज. पण ते टिकत नाही. नाही, कुठलाही विषय असा घ्या महाराज, कुठलाही विषय घ्या तुम्ही. स्वर्गापात्र वैकुंठापात्र जावा, हे सगळं त्यातलंच आहे. मनुष्य नित्य फलाचा इच्छा आहे आणि आतापर्यंत तुम्हाला नित्य फल मिळाले नाही, म्हणून आम्ही तुम्हाला संसार सोडा व परमार्थ करा असे म्हणतो. प्रत्येकाला जीवाला महाराज नित्यफलाची इच्छा आहे, पण आतापर्यंत मिळालं नाही तुम्ही संसार करून, म्हणून संसार सोडा आणि परमार्थ करा म्हणून सांगितलं. तुम्हाला इच्छा आहे. हो, नित्य तृप्तीची फलाची इच्छा आहे, पण ही नित्य नाही. तेवढ्यापुरतं झालं असं वाटतं महाराज, आभास आहे तो. म्हणून हे सोडा आणि ते करा, हे सांगायची पाळी आली महाराज. परमार्थात नित्य फलाची प्राप्ती आहे, संसारात अनित्य फलाची प्राप्ती आहे. हो, अनित्य फलात अप्राप्ताची प्राप्ती असते, नित्य फलात प्राप्ताची प्राप्ती असते. हो, आणि ते फलात अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे नसतो पदार्थ, मिळवावा लागतो. हो, आणि मिळवलेला पदार्थ कवा तरी त्याचा नाश होतोच महाराज. पण परमार्थात प्राप्ताचीच प्राप्ती आहे, म्हणजे फल स्वयंसिद्ध आहे महाराज. आज तुम्ही माना नाही तर नाही म्हणा, आता तुम्ही मुक्तच आहे. आता तुमचं आत्मस्वरूप स्वयंसिद्ध आहे का नाही? आणि नसता आत्मा यात तर मग आपल्याला ठेवलं नसतं महाराज. तुम्ही मुक्त आहे का तसं वाटत नाही. काय जेवण दादा, वाटत नाही. अनेक जन्माचे संस्कार मी कसं असं ते मागल्या ह्या संस्कारावर घेऊनच ठेवतोय. हो, आणि तेच गिरवीत बसतंय महाराज. आणि आता जी ही आपल्याला माणसं मिळाली ती त्यातलीच मिळालीत का ते म्हणून सांगणारे आहेत. ते सांगणार एखादं असतं त्याच्या ऐकत नाही, कुठं येण्यात आहे म्हणतात महाराज. म्हणते ते बरोबर आहे. परमार्थ करणार तरी ह्या येतोच ना, कुठं करायला लागल्यात महाराज? नाही. हो, नित्य प्राप्त आहे महाराज ती वस्तू, मिळवायचं नाही. म्हणून इथं प्राप्ताची प्राप्ती घडली तेवढ्यासाठी महाराज. वेदांत शास्त्रात प्राप्ताचीच प्राप्ती असेल तर पिष्ट पेशन होईल अशी शंका घेतली आहे. पिष्ट पेशन नाही, कारण मोक्ष प्राप्त असला तरी तो तुम्हाला माहीत नाही, म्हणून अज्ञाताचे ज्ञापन आहे. आहे प्राप्त आणि नवीन कशाला प्राप्त करून घ्यायचं असं काय वाटेल तुम्हाला? आहेच महाराज, पण अज्ञात आहे म्हणजे आपल्याला माहिती नाही. मग शास्त्र काय करतं? ज्ञापन करून देतो महाराज. ते तू आहेस, तू तेच आहेस तू असं सांगून देतो महाराज. काय मिळवून आणून देत नाही महाराज, पण आपल्याला माहिती नाही ती माहिती करून देतो महाराज. आणि हेच महान मोठं वेदांत्यांचं महत्त्व आहे महाराज. उपकार आहेत महाराज सद्गुरूंचे आपल्याला. आणि हे जर माहीत नाही झालं, तिने जर नाही माहीत करून दिलं तर किती जन्म आपण फिरू
त्याचा पत्ता लागणार नाही महाराज. यातनं सुटू शकत नाही बघा. शी गाठ जर नाही सुटली महाराज, हे जर नाही कार्य आपल्या हातनं झालं मनुष्य जन्मात, तर पुढचा जन्म आणि जन्माला यायचं मरायचं हे सुरू झालं महाराज. म्हणून आज जरी प्राप्त असलं तरी आपल्याला प्राप्त आहे माहिती नाही, अज्ञात आहे, त्याचं अज्ञान आहे. अज्ञानाचं ज्ञापक करून देतात, म्हणजे तुम्हाला ज्ञान करून देतात, तुम्हीच ब्रह्मरूप आहे सा. आपण शरीर मानायला लागलो म्हणजे माहिती नाही आपल्याला आत्मरूपा नाही तो. आपण मानायला लागलो ते शरीर संबंधानंच का नाही, म्हणजे आत्मसंबंधानं आपल्याला माहिती नाही, अज्ञान आहे. ते सांगतात तू शरीर नाही, शरीर तुझं नाही, शरीराचा अधिष्ठान तू आत्मस्वरूपानं आत्मा आहेस आणि आत्मा तू ब्रह्मरूप आहेस, हेच माहिती नाही आपल्याला. ते ज्ञापन करून देतात म्हणजे त्याचं ज्ञान करून देत. आपल्याला जे माहिती नाही ते माहिती करून देतात, अज्ञात आहे त्याचं ज्ञान करून देतात. वेदांत शास्त्र तुम्हाला भ्रांत आहे असे म्हणत नाही, पण तुम्ही गणिताने भ्रांत ठरताच, याला काय करावे? वेदांतशास्त्र तुम्हाला भ्रांत कुठे मानतात महाराज? कोण म्हणेल तुम्हाला तुम्ही ब्रह्मच आहे का महाराज? पण गणिताने ठरतंय ना. मी अमका तमका असला तसला मानायला लागला म्हणून तुम्ही आता भ्रांत ठरला महाराज. मी आहे नाही असा अतीत आहे असं जर म्हटलं तुम्ही तर तुम्हाला कोण भ्रांत म्हणेल महाराज? पण मी अमका तमका अमक्याचा तमक्याचा असं तसं नुसतं म्हटलं नाही, तसं चालू आहे रात्रंदिवस तुमचा प्रयत्न करायचा, ते टिकवायचा प्रयत्न आहे. म्हणून भ्रांत हे गणिताने ठरतं महाराज. तुम्हाला मूर्ख आहे कोण म्हणेल महाराज? पण तुमचा मूर्खासारखा व्यवहार झाला, नको त्या पाण्यात तुम्ही हात धुतला म्हणून मूर्ख म्हणायची पाळी आली. नाही तर मी मूर्ख आहे तुम्हाला सांगितलं म्हणे सांगा की झाला पाहिजे. तुमच्या कार्यावरनं ठरलं ना, कारण सिद्ध झालं ना. तसं मी अमकाय तमकाय सुखी दुःखी, मला काहीतरी सांगा, मला काहीतरी जरा करा, असं तसं व्हायला लागले म्हणून म्हटलंय महाराज. हे गणिताने ठरतंय महाराज. परमार्थ हे एक गणित आहे महाराज. अज्ञानात असणं हे मूर्खच आहे. हा, अज्ञानात असणं हे मूर्खपणाच आहे. कुणी म्हणावं तुम्हाला आपल्याला मूर्ख महाराज? आहेच आपण, पण म्हणून चालत नाही एवढंच त्याचं. एक आत्मस्वरूपाची ओळख जर नसेल तर सगळा महाराज भ्रमातला व्यवहार आहे. आणि भ्रमाचं पाय लांब पातळ आहेत महाराज. म्हणून तरी शंकराचार्याने अध्यासवादाला अत्यंत एक महत्त्व दिले. एवढा सूक्ष्म ग्रंथ वृत्तीप्रभाकर आहे, पण त्याच्या 7व्या प्रकाशाला परत आणि त्या प्रकाशन केलेलं आहे. स्पेशल 7वा प्रकाश घेतलेला आहे, कारण का तिथं सगळा अध्यासवाद दिलेला आहे त्याने. आणि अध्यास रूपानं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत महाराज आपल्याला त्यातनं सुटकाच होत नाही, त्याचा प्रयत्नच करत नाही महाराज. आणि मग तो न कळल्यामुळं त्यातलंच काहीतरी परमार्थ म्हणून करतो आणि जास्त गुंताडा होतो. योग्य वाटानं हेतून करत नाही हो, आणि तेच त्याच्यातलं महाराज वाढतं आणि गुंताडा वाढत होतं महाराज. एक आत्मस्वरूप सोडून बाकीचं जे मानणं, अहम ब्रह्मास्मी हे मानणं देखील तिथं गौण ठरतं महाराज. मग देह मानणं काय बघा कितीतरी आहे. कुटस्थाच्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी एवढा देखील विकार नाही म्हणून सर्व सांगितलं, एवढं विशुद्ध आहे. आणि त्यामुळे 7 आभासाच्या अवस्था सांगितल्या महाराज. कुटस्थाच्या नाही त्या महाराज, कुटस्थ नित्य मुक्तच आहे महाराज. मग आभासानं काय करावं, काय करावं महाराज? आपण मी ते नाही आहे, कुठंच आहे, माझं स्वरूप आहे, जाणून घ्यावं महाराज. का नाही? कुटस्थची तिचा कुटस्थाचं प्रतिबिंब आभास आहे ना, का दुसरं कोण आहे महाराज? मूळ कुटस्थची त्याचं स्वरूप आहे महाराज. फक्त अंतकरणात प्रतिबिंब पडलं, त्या प्रतिबिंबाची देहाची तादात्म्य घेऊन त्याच्या छंदानं नाचायला आलाय, मूळ स्वरूपाला विसरलाय महाराज. ते माझं स्वरूप आहे असं जाणलं तर काय प्रश्न नाही महाराज. त्याला बाद समानाधिकरण म्हटले महाराज. आता बाद समानाधिकरण देखील योग्याचं झालेलं होतं महाराज. मुख्य समानाधिकरण माहिती नव्हतं, तेवढं सांगायची पाळी आली त्याला. तो कुठं देह मानत होता महाराज? सांगदेव देह मानत नव्हता त्याला. तुमच्या क्षुधा तपासा नव्हत्या, 3 अवस्था नव्हत्या महाराज. म्हणजे देहधर्मानं तुम्ही देह मानत नव्हता महाराज, आत्माने मानत होता महाराज. तेवढ्या कालापुरची लयरूप निवृत्ती होती ती महाराज. पण जगत सत्य तो होतं ना तिथं, हा भ्रम होता. जग सत्य का वाटतं महाराज? देह मी नाही मानत होता, आत्मज्ञान झालेलं होतं महाराज. पण आत्मा ब्रह्मरूप आहे मानत नव्हता.
अज्ञान होतं तिथं, अज्ञान ब्रह्माचं. म्हणून जग वाटत होतं, तिथं ब्रह्म दिसायला पाहिजे होतं त्याला. आणि जग ब्रह्म न दिसता काय दिसायला आलं? रज्जू न दिसता सर्प दिसायला आला ना. चांगदेवाचं चाललंय. काही लोक आग्रहाने स्वतःला भ्रांत म्हणून घेत नाहीत, ते आग्रही असतात. बघा, आपण भ्रमिष्ठ आहोत हो. काय महाराज कळायला लागायचं तुम्ही? असं म्हटलं तर आग्रहानं म्हणून घेत नाही, भ्रांतच असतात महाराज, आग्रही असतात महाराज. हे लक्षात ठेवा. तुमची एखाद्यानं जर चूक सांगितली, चूक कळती महाराज, कळाली तर माणूस होती नाही असं नाही महाराज. आपण कधी किती गेलं तर जीवदशेतनं चालू आहे महाराज. एखाद्यानं भ्रमिष्ठ काय भ्रमासारखा वागायला आहे, भ्रमिष्ठासारखा म्हटलं तर कळवून घ्यावं, त्याच्या पाया पडावं आणि सुधारावं. पण काय माणसं आग्रही याच्यात, मी तसं कुणाचं ऐकत नाही बघा. हे असं चालू आहे. अरे काय हे बघवा, मानलं नाही म्हणलं तर जसा तो साधुगतीला जातो. परमार्थात नाही, ज्याचं त्यानं कल्याण करून घ्यायचं आणि ज्याचं त्याचं वाटलं होतं महाराज. कोणी कोणाला चालू शकत नाही, कोणी कोणाला हे करू शकत नाही. करतात सद्गुरू ईश्वर करतो, पण तुमचा अधिकार पाहिजे, तुम्ही तसं समजावून घेतलं पाहिजे, तशी वाटचाल झाली पाहिजे महाराज. नाहीतर आतापर्यंत साधू संतांची जी मालिका चालू आहे ते कोणाच्या पाठीमागे लागलेत, सांगत राहिलेत, पण आग्रह धरला नाही. कारण का आग्रह धरून चालत नाही. तुम्ही आग्रह धरून करायला पाहिजे, कर्तव्य म्हणून तुम्ही केलं पाहिजे महाराज. हे साधकाचं काम आहे महाराज. म्हणून काय भ्रमिष्ठ माणसं आम्ही भ्रष्ट नाही, भ्रमिष्ठ नाहीच म्हणतात. तुम्हाला वाटतंय ते महाराज, खाल्लं पिलं आलं तेवढं सर म्हणतात. कुठं काय झालंय महाराज? आग्रह सोडत नाही तू महाराज. काही ना भ्रम कळलाय तो मुमुक्ष आहे. जे स्वला भ्रांत म्हणून घेतात त्यांना मुमुक्षू म्हणावे. झाले बाबा, मी भ्रांत आहे, यातनं मला काहीतरी निघायला पाहिजे. म्हणजे भ्रम हा कळणं गरजेचं आहे महाराज. त्याला मुमुक्षू म्हटले महाराज. मुमुक्षुत्व आपल्या वाट्याला येणं फार गरजेचं आहे महाराज. येत नाही. त्याला मुमुक्षू म्हणावं. भ्रांती ज्याला कळली, मग भ्रांती कळली तर तो सद्गुरूला शरण जातो, कळवून शरण जातो. आणि कळवून गेलेल्या शरणागती अत्यंतिक महत्वाची आहे. बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे, मला तर असं वाटतं म्हणजे व्हायला पाहिजे बघा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून संतांच्या ठिकाणी हा विवेक जागा राहतो महाराज. विवेक हा नेहमी आपला जागा पाहिजे महाराज. ज्याला भ्रांती कळाली, भ्रमिष्ठ आहे, कळालं, कळलं तो मुमुक्ष आहे महाराज. आणि भ्रांतीच्या पलीकडे गेल्या त्याला सिद्ध म्हणावं. 3 वर्ग आहे. काही आग्रही, काही मुमुक्षू, काही सिद्ध, झाले असे 3च वर्ग. काय आग्रही, काय मुमुक्षू? आग्रही ते भ्रमिष्ठ आहेत पण मानित नाहीत. आम्ही आले बघा, तुम्ही जावा तिकडे, आमचं चाललंय ते बरं म्हणतात. कुठलं काय कुठलं काय महाराज, आग्रही असतात, सोडत नाहीत आग्रह. काय मुमुक्ष असतात, कळलंय, शरणागती करतात. म्हणून 3 गोष्टी कठीण सांगितल्या का नाही? मनुष्य जन्म मिळणं, मुमुक्षुत्व प्राप्त होणं आणि सिद्धपुरुषाची भेट होणं महाराज. खरोखर मनुष्य जन्माला आलाय ना, मुमुक्षुत्व प्राप्त व्हावं. जो मुमुक्ष आहे ना, तो आज ना उद्या साधक आहे, तो सिद्ध झाल्याशिवाय त्याचा प्रयत्न चालू असतो महाराज. नावाचा साधक नाही, ज्याचा रात्रंदिवस प्रयत्न चालू आहे. झोप लागली नसली पाहिजे. आजचा पाठ चुकलाच का? सांगा पंढरीला काय करूया, शिका नाही या ज्ञानाची रूप तुझी. अशी तळमळ पाठीमागे लागायला. कै दशा येईल पांडुरंगा चित्त झुरतशी, कै दशा येईल ऐशी सांगा पांडुरंगा चित्त झुरतशी पांडुरंगा. या तिने तेवढ्यासाठी काढतात आहोत. कारण का सगळा परमार्थ चित्ताचा आहे हो दादा, आणि ते तळमळीचा पाहिजे.
देखावायचा नको, सांगी वांगीचा नको परमार्थ. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तळमळी. हो. हे सगळे आस्तिक नास्तिक मतवादी आग्रे आहेत. त्यांना वेदांतशास्त्र कळते पण पटत नाहीत. आस्तिक नास्तिक सगळे शास्त्रकार आहेत. वेदांतशास्त्र कळतं खरं पटत नाही. कळावं आणि पटावं हे महाराज. अगोदर कळत नाही, कळलं तर पटत नाही. संसार करूनच मरणारे पुष्कळ आहेत. झालं. संसार करूनच मरणारे पुष्कळ आहेत महाराज. किती माणसं निघतील महाराज परमार्थ करणारे? कठीण आहे. पण परमार्थ करणारे देखील यथार्थ करणारे किती निघतील? कित्येक माणसं संसार करूनच मरतात महाराज. काही लोक सांगितलेले ऐकतात पण कळतच नाही. काही लोक सांगितलेले ऐकतात पण कळत नाही. कळलं तर पुढचा प्रवास होतो महाराज, नाहीतर काय काय कळत नाही महाराज. हां. काहींना कळते पण ऐकण्यासच मिळत नाही. काही ना कळते पण ऐकायला मिळत नाही. बुद्धी चांगली आहे पण ऐकायला येत नाही, मिळत नाही महाराज. ऐकायला येतंय त्याला कळत नाही आणि कळतंय त्याला ऐकायला येत नाही. मग दोन्हीतला चांगला कंचा अरे दोन्ही सारखीच आहे. चांगला कुठला आणि काय वाटलं? ज्याला कळतोय ते ऐकायला येत नाही, ऐकाय येतोय त्याला कळत नाही. काय करायचं नाव सांगा. काहींना कळते पण ऐकण्यासच मिळत नाही. जसे एखाद्या बाईला लेकरं होतात पण ती नवऱ्याची घरी नांदतच नाही. काय करायची लेकरून? नांदली तर काय नांदणारी अशी पण लेकरू होत नाही. आणि आता यातली श्रेष्ठ चांगली कोणती? एखादी बाई नवऱ्याची घरी नांदते पण लेकरच होत नाहीत. तसे काही लोक इतका संसार करतात की त्यांना ऐकण्याकरता सवडच नाही. व काही सवड करून ऐकतात पण कळतच नाही. झालं. काय नाही इकडे यायला सवडच नाही. बुद्धी अशी चांगली. आता काल माझ्याविषयी एक तिथं येऊन त्याला उभा राहायला येत नव्हतं असलं होतं महाराज. पण मी एमपीला तटवलं म्हणलं लोक आहे आणखी मूवी कुठं आहे सांगा. मला विचारायचं तर मी तुझ्या पाया पडलो होतो म्हटलं मला बी कळत नाही. अशी माणसं आहेत पण येत नाहीत ना इकडं. काय करायचं कळून नाव सांगा बाबा. आलं असतं तर चांगलं झालं असतं का नाही. आता ती तिथं तुम्हाला विचारते आमकी उभी कुठल्या अध्यायात कितल्या नंबरला आहे सांगा. म्हणजे त्याला माहिती असल्याशिवाय ते विचारेल. पण येत नाही इकडे. काय करायचं माहिती असं. आणि बाकीचे आमच्यासारखी जाऊन बसतात पण काय कळत नाही. ती उभी वेळ बघूया उद्या सांगतो तुला कुठल्या अध्यायात आहे ते. असंही होते महाराज. आहे कळवून घेतलं तर आज ना उद्या कळेल महाराज. एक लक्षात ठेवायचं. हा एक वर्ग आहे महाराज म्हणून काय कळत नाही म्हणून आपण थांबायचं नाही. कळलं तर तेवढ्यावर थांबायचं नाही महाराज. कळवून पटवून घ्यावं आणि त्या स्वरूपापात्र जायचा प्रयत्न करावा. इथं परमार्थात महाराज प्रयत्नाला अत्यंतिक महत्त्व आहे. आज जरी वस्तू असली, आज जरी आपल्या ठिकाणी मानलेला असला कल्पित, तर कल्पित रूपाने कळवून तसं प्रयत्नानं घालवणं. कारण का देहात्मभाव अनादी कालाचा आहे, लवकर जात नाही महाराज. असो. काहींना कळले तरी पण पटतच नाही. काही ना कळले हो पण पटते कुठं महाराज. कळून काय करायचं नुसतं नाव सांगा बघू. पटायला पाहिजे. पटून तसा व्यवहार व्हायला पाहिजे. पटलं कवा व्यवहार तसा झाला तर बरोबर आहे ना का. कळतंय पण पटत नाही. मानत नाहीत मग ते. आम्हाला पटत नाही म्हणतात मी मानत नाहीत. रामानुज मध्व यांना कळले पण पटतच नाही. रामानुचार्य मध्वाचार्य त्यांना कळले हो पण पटलं कुठं महाराज. म्हणून वाद घालीत बसलीत ना ते. असे काय परिशुद्धी नावाच्या ग्रंथात लिहिले आहे. तुम्हाला कळून पटत नाही का, कळत नाही
का ऐकण्यास मिळत नाही हे तुमचे तुम्ही पहा. आता इथं मात्र तुमचं तुम्ही बघा. तुम्हाला कळत नाही का कळलेलं पटत नाही का ऐकायला मिळत नाही? कारण का इथं मात्र कुणी कुणाची परीक्षा करता येत नाही. नाही महाराज. सार गोष्ट तुम्ही कितीही साधने करा, ज्याच्या गुरुसेवेची पूर्णता झाली असेल त्याच्या उपायाला लगडून फळे येत असतात. सांगायचं काय महाराज? तुम्ही कितीही महाराज साधना करा, सद्गुरूची सेवा ज्याला झाली महाराज त्याला मात्र लगडून फळ आल्याशिवाय राहत नाही. कारण का गुरुसेवेला फळ आहे महाराज. फळ म्हणजे आत्मसाक्षात्कार होणं आणि त्याच्या पाठोपाठ नम्रता हे तिथं कार्य करणं महाराज. स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हे खरं फळ आहे. आणि ते सद्गुरूच्या सेवेशिवाय मिळत नाही. ज्याची अनन्य भावाने सेवा झाली त्याला फळाबद्दल कुठेही जायची गरज नाही. सेवा करणं हा आपला जर स्थायी भाव झाला, अनन्य भावाने जर सेवा केली तर फलच त्याच्या पाठीमागे लागेल. कारण का फल स्वयंसिद्ध आहे महाराज. फलाला कुठंही हुडकावं लागत नाही महाराज. म्हणून शिष्याने श्रीगुरूंची इतकी सेवा करावी की सांगितलं इथं महाराज. म्हणून शिष्यानं सद्गुरूची इतकी सेवा करावी, त्यांच्या आज्ञेवरून आपल्या शरीराची ओवाळणी करून टाकावी. त्यांच्या आज्ञेवरून आपल्या शरीराची ओवाळणी करून टाकावी. अहो त्यांच्यासारखं दयावंत कोणच नाही महाराज. खरी दया करतात ती सद्गुरूच दया करतात. ती तुम्हाला सेवा करा म्हणतच नाहीत महाराज. खरी त्यांची सेवा म्हणजे त्यांनी सांगितलेलं तुम्ही संपादन करा. खरा आनंद त्याचा आहे महाराज. मग काय तिथं सांगितलंय महाराज, कोण संन्यासी तर त्यांना आपण त्यांचं कार्य करत राहावं, ग्रस्ताश्रम तर त्याचं कार्य करत राहावं, तो एक व्यवहार म्हणून सांगितलेला आहे महाराज. आता आपल्या स्वरूपाचा आनंद आपणास प्राप्त व्हावायचा आहे, परंतु तो श्रीगुरूंच्या साह्या वाचून होत नाही हे सांगतात. बघा सद्गुरूची सेवेने काय होतं महाराज, तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे तरी काय महाराज, तर आपल्या स्वरूपाचीच आपल्याला प्राप्ती व्हायची आहे, पण ती सद्गुरूंच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही महाराज. जयाचा दिटिवा वसंतो जव न रिगे निगम मना तू तो आपुले फळी हातू न घेपतीही. ज्या श्रीगुरूंचा कृपादृष्टीरूप वसंत शास्त्ररूपी वनामध्ये प्रवेश करणार नाही तोपर्यंत साधकाने स्वबुद्धीने शास्त्र वाचले तरी त्याला आपले म्हणजे आत्मज्ञानाचे फळ हाती लागत नाही किंवा हाताने घेता येत नाही. बघा किती सुंदर त्यांनी उदाहरणं दिली महाराज. म्हणून किती जरी आपली चतुर्बुद्धी असली तरी महाराज साधना करत असताना संतांच्या संगतीत, सद्गुरूच्या संगतीत, ज्ञानीपुरुषाच्या संगतीत करून साधना करत राहावं, त्याला फळ येतं महाराज. कारण का ते त्याच्यातले निर्दोष करून घेतात महाराज. कायम त्यांच्या ठिकाणी तो विवेक जागा ठेवतात महाराज. म्हणून आपली सेवा करत असताना त्यांच्या नजरेखाली आपली सेवा असावी. त्यांची कृपा प्राप्त झाली तर तुमच्या सेवेला हे फळ मिळतं महाराज. त्याच्यासाठी वनाचं त्याने एक उदाहरण इथं दिलेलं आहे. आपण किती जरी झाडं लावली, काही जरी केली, जोपासना करावी त्याची, करू नये असं नाही, पण वसंत ऋतू आला की त्याला फलभार होतो महाराज. तसं आपली सेवा करत राहावी आणि त्यांची कृपा संपादन व्हावी. सद्गुरू कृपेने हे सगळं कार्य होतं महाराज. म्हणून स्वबुद्धीनं आपण अभ्यास करू नये, म्हणजे वाचू नये, हे करू नये असं नाही महाराज, पण त्यांची सहायता घेऊन शास्त्राचा आपण संबंधावर जावा. ज्याप्रमाणे आपल्याच बागेतील आपलीच फळे आपल्या हाती येण्याकरता त्या बागेमध्ये वसंत ऋतू आला पाहिजे. आता आत्मस्वरूप आपलंच आहे ना, मोक्ष आपलंच आहे, पण तो येण्यासाठी सद्गुरूची सहायता आहे. आता आपलंच वन आपण लावलेलं आहे, हां, त्याची फळं आपलीच आहेत. ती येण्यासाठी मात्र वसंत ऋतूची तिथं गरज आहे. खत पाणी तुम्ही घाला, किती काय करा, ते करायचं नाही असं नाही, पण वसंत ऋतू जो येतो विशेष स्वरूपाने त्याला ते फलभार येतो महाराज, कार्य करतो. तसं आपण सेवा करत राहायचं महाराज, कर्म उपासना करत राहायचं. विवेक वैराग्य समाधी षटक ही संपत्ती कायमची सांभाळायची महाराज. श्रवण मनन निधिध्यासन हे तरी करायचंच महाराज. आणि त्या करण्यात महाराज त्यांची कृपा जर झाली तर त्याला फल येतं महाराज.
केवळ झाडांचीच उपासना करून झाडांना फळे येत नसतात बघा, तर केवळ झाडांची जोपासना करून वसंत ऋतू नाही आला तर फळं येत नाही. वसंत ऋतूमुळे झाडांना फळे येत बघा, असतात. वसंत ऋतूमुळे झाडांना फळं येतात. त्याप्रमाणे वेदरूप वनात श्रीगुरूंच्या कृपा दृष्टीरूप वसंतांनी प्रवेश केला की आपण केलेली जी सेवारूप वृक्ष त्यांना मोक्ष स्वरूप फळ मोडून येते म्हणजे भरून येते. वेदरूपी महाराज हे वेदांतशास्त्र हे वनासारखं आहे महाराज. आपण त्या वेदांतशास्त्राची जर आपण अभ्यास करायला लागलो तर त्याच्यात सद्गुरूंचं साहित्य असायला पाहिजे तर आपल्याला फल प्राप्त होतं. आणि श्री गुरु कृपारूप वसंताचा वेदरूप वनात प्रवेश न झाला तर आपलेच फळ पण ते आपल्या हातात येत नाही. बघा, आपण शास्त्र वाचतो महाराज, पण सद्गुरूंची कृपा हेच वसंत ऋतू आहे. ते जर प्राप्त नाही झालं तर फल आपलंच आहे हो महाराज. आपला आज्ञानिवृत्त होत नाही, आपला निश्चय तसा होत नाही, आपण तसा भाव तयार करून घेत नाही महाराज. उलटी देहात्मबुद्धीच आपली वाढत जाते महाराज. म्हणजे ते फल आपलं असून देखील आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणजे त्यांची कृपा काय करते, यथार्थ तुमचा बोध तुम्हाला बोधावर आणून ठेवतात महाराज. म्हणून सद्गुरूची सहायता मिळणं अत्यंतिक जीवाला गरजेचं आहे महाराज. हो, तात्विक विचार केला तर एक मोक्षच आपला आहे, झालं. अन्य कोणीच आपले नाही. तात्विक विचार केला, तत्वाकडे जर विचार केला, अहो तोच आपला आहे, आत्माच आपला आहे महाराज. बाकीचं काय आपलं महाराज. म्हणून म्हटले ज्ञानदेव म्हणे, भजा आत्मदेवा, अखंडित करा त्याची सेवा. कारण तेच आपलं तेवढं महाराज आहे. बाकी आत्मा सोडून बाकी सगळे हे माईक आहे, मानलेलं आहे महाराज. अन्य कोणीच आपले नाही. मोक्ष सोडून अन्य, मोक्ष म्हणजेच आत्मा, अन्य आपलं कोणी नाही. धनदारादी पुत्र हे सगळे मानलेले आहेत महाराज. मनुष्याला देह, स्त्री, धनपुत्रादी हे आपले वाटतात, पण फक्त स्वरूपच आपले हे चांगले लक्षात ठेवावे. बघा, मनुष्याला देह, स्त्री, धनपुत्रादी आपलं वाटतं महाराज, पण एक मोक्षच आपला आहे हे समजावून घ्यावं. ती वाटत असली तर ती आपली नाहीत, आपली कोणीची नव्हती म्हटले. ठरत नाही तो. आपण आलो एकलं, जाणारा एकलं. कुठं आलो माहिती नाही, कुठं जाणार माहिती नाही. मग त्यांना सोडायचं म्हणजे काय करायचं हा एक प्रश्न आहे ना. काय करायचं दादा? काय नाही, माझा त्याचा काय संबंध नाही. तादात्म्य सोडायचं महाराज. व्यवहार करायचा एक प्रारब्ध आहे महाराज, आणि इथं खरी कोच आहे महाराज. हे आलेला आपण जे आहे ते प्रारब्ध दोषात आलोय महाराज. आपला त्याच्याशी खरा संबंध नाही. आल्याला भोगायचं आणि निघून जायचं. ते व्यवहार करत असताना तादात्म्य रहित व्यवहार जर झाला तर सहज त्याच्यातनं तो मनुष्य सुटतो महाराज. मनुष्याला देह, स्त्री, धनपुत्र आदी हे आपले वाटतात, पण फक्त स्वरूपच आपले हे चांगले लक्षात ठेवावे. अर्थात आपण केलेल्या उपायाने आपले स्वरूप आपल्या हाती येण्याकरिता श्रीगुरु प्रसाद झाला पाहिजे. म्हणजे मोक्ष आपले स्वरूपच आहे हे कळण्याकरता श्रीगुरूच पाहिजेत. बघा, आपण केलेला व्यवहार या परमार्थातला महाराज, तिथं सद्गुरूंची सहायता पाहिजे महाराज. सद्गुरूंची सहायता जर झाली तर मोक्ष जे आपलं स्वरूप आहे कळतं महाराज. ते करून देतात. ते तो आहेस तत्वमसी महावाक्य, ते ब्रह्मसाक्षात्कार म्हणजे त्या तत्वाला ते प्राप्त करून देतात. देहादिकांचा निराश किंवा बाध करून त्या तत्वाची ओळख करून देतात. हो, वेद शिकणे म्हणजे निगमवन शास्त्र शिकणे म्हणजे आगमवन वेदशास्त्र हे सगळे पहावेत, पण त्या पाहण्यात श्रीगुरु प्रसाद असावा असे 4 प्रसाद आहेत. आगम निगमन शास्त्र आहे ना, ते पाहावं म्हटलंय, पण ते पाहत असताना संतांची त्याच्यात सहायता असावी, सद्गुरूंची सहायता. शास्त्र मनानं जर तुम्ही हे केलं तर शास्त्राचा सिद्धांत बाजूला राहतो आणि कुठंतरी भ्रमिष्ठपणा वाढत राहतो महाराज. हां, उर्मी सगळी जिरावी का वाढावी. हां, जिरावी वाढत जावं का विरून जावं महाराज, विरून जावं. विश्रामी स्वरूपी म्हटले महाराज. वाढत राहतं. का वाढत राहतं तर आपण सद्गुरूची सहायता घेऊन करत नाही महाराज. स्वतःच्या बुद्धीला जास्त आपण प्राधान्य दिले.
आणि त्याच्यामुळं मग आपण कुठं वाहत चाललो हेही कळत नाही महाराज. अहम वाढत राहतो महाराज. हो. एक ईश्वर प्रसाद, दोन बघा, श्री गुरु प्रसाद, पहिला ईश्वर प्रसाद सांगितला आहे, दुसरा सद्गुरू प्रसाद सांगितला आहे, तिसरा शास्त्र प्रसाद शास्त्र प्रसाद, आणि 4 अंतकरण प्रसाद. सद्गुरू प्रसाद का सांगितला तर सद्गुरूंची भेट होण्यासाठी. सद्गुरूची भेट काय करते, तुम्हाला मोक्षाची प्राप्ती करून देते. मोक्ष म्हणजे काय करण्यासाठी शास्त्राची गरज आहे मला. आणि शास्त्र संपादन झाल्यानंतर अंतकरणाचा भाव तयार व्हायला अंतकरण कृपा ही असायलाच पाहिजे मला. चारी कृपा संपादन करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का वरल्या शरीरापेक्षा आतल्या शरीराला जपणं अत्यंतिक गरजेचं आहे. का संसारातले ऐश्वर्य प्राप्त होणे हा ईश्वर प्रसादच आहे, पण ते सकाम सेवेचे फल आहे. झालं. संसारातले तुम्हाला काहीतरी प्राप्त झालं तरी ईश्वराची कृपाच आहे. होते पुण्य केलेलं असतो. हो, सकामतेतलं असतं. आणि ते पुण्य आहे तोपर्यंत तुम्हाला काय गाडी बंगला काय पाहिजे ते म्हणशील ते मिळतं की, पण ते सकामतेतलं आहे महाराज. आणि निष्काम सेवा केली तर श्रीगुरूंची भेट होते. झालं. तीच ईश्वराची सेवा निष्काम झाली तर सद्गुरू भेट होते. म्हणून आपल्या संप्रदायात निष्काम सेवेला अत्यंतिक महत्त्व दिलं आहे महाराज. मग कुठेही सेवा करत राहायचं, पण अंगाला काय लावून घ्यायचं नाही, निरपेक्षपणानं. अर्थात या ईश्वर प्रसादाने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंची भेट झाली म्हणजे ते त्यास महावाक्योपदेश करतात. आता त्यामुळे ईश्वर प्रसादानं काय होतं, सद्गुरूची भेट होते. आणि सद्गुरूची भेट झाल्यानंतर महाराज तुम्हाला महावाक्य यांचा बोध करतात महाराज. तत्वमसी महावाक्य बोध करतात. त्यामुळे त्यास परोक्ष ब्रह्मज्ञान होत असते, यास गुरुप्रसाद म्हणावे. परोक्ष ब्रह्मज्ञान होतं. अपरोक्ष ज्ञानाकडे जातो तो हळूहळू प्रयत्नानं. कारण का अगोदर परोक्ष व्हावं लागतं आणि प्रयत्नानं अपरोक्ष हे होतं. कारण का अपरोक्ष भ्रांतीच आहे, केवळ परोक्षावर भागत नाही. त्यामुळे त्यास परोक्ष ब्रह्मज्ञान होत असते, यास गुरुप्रसाद म्हणावे. कोणत्याही शास्त्रात अवगती व्हावी यास शास्त्रप्रसाद म्हणावे. कुठल्याही शास्त्रात कळावं, अवगती व्हावी, त्याला शास्त्रप्रसाद म्हटलंय. हे प्रसाद म्हणजे की कसा आहे हे दावून दिले, लक्षात ठेवायचं. कोणत्याही सिद्धांताचा आपल्या मनात प्रवेश व्हावा यास अंतकरण प्रसाद म्हणावे. मग कुठल्याही सिद्धांताचा आपल्या अंतकरणात प्रवेश व्हावा, त्याला अंतकरण प्रसाद म्हणावं. शास्त्र कळले आणि अंतकरण प्रसाद न झाला तर त्याला पटत नाही. मग शास्त्र कळले पण अंतकरणाचा प्रसाद झाला तर पटत नाही, मग तो वाद घालत बसतो. हो, म्हणून वाद वाढतो महाराज. तेव्हा एक स्वरूप स्थितीवर जाण्याला कारण अंतकरण प्रसाद आहे. स्वरूपस्थिती झालेला अंतकरण प्रसाद कृपा आहे. 2 कोणतेही शास्त्र कळण्याला कारण शास्त्र प्रसाद आहे. कुठलेही शास्त्र कळायला शास्त्राचा तुम्हाला प्रसाद झाला तर शास्त्र कळतं. 3 ब्रह्मात्मिके ज्ञान होण्यास कारण श्री गुरु प्रसाद आहे. ब्रह्मात्मिके ज्ञान जर तुम्हाला व्हायचं असेल तर सद्गुरूचीच कृपा व्हायला पाहिजे. सद्गुरूची भेट व्हायची असली तर श्री गुरूंच्या भेटीला कारण ईश्वर प्रसाद आहे. आणि सद्गुरूंच्या भेटीला कारण ईश्वर प्रसाद आहे. सारवट आपलाच बोध आपल्याच उपायाने आपल्या हाती येण्याकरिता श्री गुरु प्रसाद झाला पाहिजे. सांगायचं काय महाराज, आपलाच बोध आहे म्हणजे आत्मस्वरूप आपलं आहेच महाराज. आपण ब्रह्मस्वरूप आहेत, पण ते कळवून घेण्यासाठी या चारी कृपा संपादन करायला पाहिजे. त्यात सर्वात श्रेष्ठ जर कुठली कृपा असेल तर सद्गुरू कृपा ही आहे महाराज. आपलाच बोध आहे, आपला आत्मा स्वयंसिद्ध आहे, पण ते सांगून देणारे, तिथपत्र नेणारे, युक्तीनं प्रयुक्तीनं महाराज शंका कुशंका निवृत्त करून सिद्धांत पटवण्यासाठी आज अनेक दृष्टांत देऊन तुम्हाला तिथपत्र नेणारे सद्गुरू आहेत महाराज. म्हणजे सद्गुरूची आपल्याला अत्यंतिक गरज आहे. आता दुसऱ्या रीतीने श्रीगुरूंच्या दृष्टीने ऐश्वर्य वर्णन करतात. पुढे दृष्टीचेनी आलगे खोची की निवटी मागे एवढिया जैसा नेगे आपण पेजो. श्रीगुरूंच्या कृपादृष्टीचा प्रभाव असा आहे की त्यांनी आपल्या दृष्टीचे अनुकुचिदार आग्रहाने शिष्याच्या
स्थूल शरीरास खोचले तर स्थूल शरीरापासून कारण शरीरापर्यंत निराश होऊन तो जीव मुक्त होतो. एवढा जरी श्रीगुरूंनी जय मिळवला तरी त्यांना जैतपणाच्या अभिमानाचा गंधही नसतो.